शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडून सुद्धा वैष्णवीला मानसिक त्रास। हगवणेच्या वकिलांवर गुन्हा दाखल असल्याचं समोर। सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दोषींवर आरोप। तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। 5 ते 6 दिवस माझ्या मुलीचा छळ करण्यात आला, मारहाण झाली। आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं। माझी मुलगी मेली, आता तिच्यावर असे वाईट चिंतोडे उडवू नका। कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर। लग्नात हुंड्यामध्ये कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिली होती। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार। कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार, पोलिसांची माहिती। राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला तर कोणत्याही विभागाला निधी कमी पडणार नाही। अपप्रचार थांबवा, अशोक उईके यांचं आवाहन। कुठलाही निधी वळवला नाही। लाडकी बहीण वैयक्तिक लाभाची योजना, तर ती योजना आदिवासी विभागामध्ये दाखवावी लागेल। लाडकी बहिणीवरील निधीच्या टीकेनंतर आता फडणवीसांकडून स्पष्टीकरण। भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागलीये, पण तहान लागलीये म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा टोला। माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला। राजकारणात कुणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही। राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, फडणवीसांचं वक्तव्य। 2019 मध्ये भाजपनं दगा दिला, त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले। संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर। तर दाऊद सोबत संबंध असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवल्याची राऊतांची टीका। अजितदादा आणि शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सरकारमध्येच संवाद नाही, तिघांमध्ये संवाद नाही तर फक्त स्वार्थ आहे। फडणवीसांच्या अजित पवार आणि शिंदेंवरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका। तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतात येईल। पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावीच लागेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य।